नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. रक्षाबंधन नारळी पौर्णिमा 2024. रक्षाबंधन 18 की 19 ऑगस्टला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा? भद्रकाळ नेमका किती तास आहे? भद्रकाळात का राखी बांधू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवते. त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते. त्यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या रक्षणाची हमी देतो. पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. पण या काळानुसार आता सणांच्या संकल्पनाही बदलल्या. आता बहिणी देखील भावाच्या कठीण काळात त्याची साथ देतात, त्याच्या पाठीशी उभ्या राहतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार भावा बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र यंदा रक्षाबंधन 18 तारखेला की 19 ऑगस्टला याबाबत सर्वांना प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे रक्षाबंधनची यंदाची नेमकी तारीख काय आहे, या दिवशी भावाला राखी बांधण्याचे महत्त्व किंवा शुभ मुहूर्त कोणते आणि भद्रकाळ नेमका किती तास असेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर रक्षाबंधन नेमकं कधी आहे? पंचांगानुसार पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होईल, जी रात्री 11:55 समाप्त होईल. त्यामुळे यंदा रक्षाबंधन सण 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेऊया. रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल आणि रात्री 9:08 राहील. त्याशिवाय प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:10 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त राहील. नेमकी भद्रकाळ किती तास आलेला आहे ते आपण जाणून घेऊया. रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो, कारण तो अशुभ मानला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही. पंचांगानुसार रक्षाबंधनच्या दिवशी पहाटे 5:53 भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी 1:32 राहील. तर या भद्रकाळामध्ये आपण चुकूनही भावाला राखी बांधायची नाही. तर भद्रकाळात राखी का बांधू नये हे आपण बघूया. पौराणिक कथेनुसार भद्रकाळ लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामांच्या हातून रावणाचा वध झाला होता. त्यामुळे भद्रकाळात राखी बांधली जात नाही. तर आपल्याला राखी बांधताना भावासाठी हा एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर तुम्ही ज्यावेळेस औक्षण करणार आहे, ओवाळणार आहे, त्यावेळेस तुम्ही भावाला राखी बांधताना असा मंत्र म्हणायचा आहे. यन बंधतो बलिराजा दान वेदो तो महाबल तेन तवा मधु बंधानी रक्षमा चलमा रक्षचल, असं या मंत्राचा आपल्याला राखी बांधताना म्हणायचं आहे. यंदा तुम्ही तुमच्या सर्व भावंडांसह रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. तुमच्या बहिणीने भावाला राखी बांधायची आहे आणि बहीण भावातील नाते प्रेम कायम टिकून राहावे यासाठी आपण रक्षाबंधन हे साजरं करायचं आहे. तर रक्षाबंधनच्या दिवशी भावाला आपण राखी बांधताना औक्षण ताट कसं करावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर रक्षाबंधनचा औक्षण ताट करताना आपल्याला ताटामध्ये सर्वात अगोदर चंदन ठेवायचं आहे. राखी बांधताना आपण कुंकवाचा टिळा न लावता चंदनाचा टिळा लावायचा आहे. चंदनाचा टिळा का लावायचा आहे? तर चंदन हे पवित्र मानलं जातं. चंदनासोबत थाळीमध्ये कुंकू, अक्षदा, दही सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कुंकू आणि अक्षदामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी तुम्ही अशी ताट करायचं आहे आणि हे
आवक्षण ताट केल्यानंतर पवित्र दिनी थाळीत आपल्याला दिवा जरूर लावायचा आहे, पण दिवा लावत असताना तुम्ही तेलाचाच दिवा लावायचा आहे. मुलांचं औक्षण करत असताना, ओवळत असताना, कोणताही दिवस असो, बड्डे असो किंवा रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो किंवा आपण कोणत्याही दिवशी मुलाला जर ओवाळणार असाल तर तुम्ही तुपाचा दिवा न लावता तेलाचाच दिवा लावायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मिठाई देखील ठेवायची आहे किंवा दह्यामध्ये साखर टाकून तुम्ही दही ठेवू शकता. त्यामुळे बहीण भावाचे प्रेम पवित्र होतात. याशिवाय थाळीमध्ये तुम्ही मिठाई, पेढा देखील ठेवायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात रक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते, तर भाऊसुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचे रक्षण करण्यास संकल्प करतो असं म्हटलं जातं. फक्त आपल्याला या भद्रा काळामध्ये म्हणजे 8 तासाच्या अवधीमध्ये आपल्याला भावाला राखी बांधायची नाही. तुम्ही रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त म्हणजे आपल्याला दुपारी 1:30 सुरू होईल आणि तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताच्या कालावधीत 7 तास 38 मिनिट राहणार आहे. तर तुम्ही या मुहूर्तामध्ये भावाला राखी बांधायची आहे. रक्षाबंधनसाठी दुपारचा मुहूर्त आणि संध्याकाळी आपल्याला 4:20 हा मुहूर्त राहणार आहे. म्हणजे दुपारी 1:43 ते संध्याकाळी 4:20 हा शुभ मुहूर्त राहणार आहे. त्याचा कालावधी 2 तास 38 मिनिटं इतका असणार आहे. या कालावधीत तुम्ही भावाला राखी बांधायची आहे. प्रदोष काळामध्ये संध्याकाळी तुम्ही 6:56 ते रात्री 9:08 तुम्ही राखी बांधू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधन साजरं करायचं आहे. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता, राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा, भद्रा काळात राखी का बांधू नये, नेमकी भद्रा काळाचा किती तास कालावधी आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.